बातमी आता समोर येते तर मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे। वाल्मिक कराड आता पोलिसांना शरण येणार आहे। वाल्मिक कराड पुण्यात शरण येणार असल्याचं कळतंय। तो सीआयडीला शरण येणार आहे आणि वाल्मिक कराडनं स्वतः ही माहिती जाहीर केल्याची माहिती देखील आता समोर येते आहे। तर बीड सरपंच हत्या प्रकरणातील ही मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे। वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण येणार असल्याची माहिती कळते। तो पुण्यात सीआयडीला शरण येणार आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार। वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला शरण आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। वाल्मिक कराडची दृश्य। वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला आता शरण आलेला आहे। काही वेळापूर्वी त्याने एक व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केलेला आहे की संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये माझं नाव जे आहे ते गुंतवलं जात आहे आणि आपल्याला याच्यामध्ये गुंतवलं जात आहे। जे दोषी असतील त्यांना पकडलं जावं असा त्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामधला आरोपी आहे। पुन्हा एकदा पाहूयात वाल्मिक कराडनं नेमकं काय म्हटलंय। केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना वाल्मिक कराडची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। 22 दिवस झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा जो आहे तो त्याच्यावर दाखल झालेला आहे। मात्र त्याच्यानंतर वाल्मिक कराड हा फरार झालेला होता। आता सीआयडीला तो शरण आलेला आहे। थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। खंडणी प्रकरणामधला आरोपी आहे वाल्मिक कराड। बीडचा वाल्मिक कराड आता पुण्यामध्ये सीआयडीला शरण आलेला आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य TV9 मराठीवर आपण या ठिकाणी पाहताय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। 22 दिवस झाले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव जे आहे ते सातत्याने विरोधकांकडून घेतलं जात होतं। खंडणी प्रकरणातला गुन्हा जो आहे तो वाल्मिक कराडवर दाखल झालेला होता आणि विरोधकांकडून सातत्याने नाव घेतलं जाते आणि विशेष म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी थेट वाल्मिक कराडचं नाव जे आहे ते घेतलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड दोषी असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। वाल्मिक कराड हा पुणे पोलिसांना या ठिकाणी शरण आलेला आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। तर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आलेला आहे। त्याचा शेवटचा जो समोर आलेला फोटो होता तो उज्जैन मधला होता आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरचं उज्जैनमध्ये देवदर्शन घेतल्याचा तो फोटो समोर आलेला होता। वाल्मिक कराड पोलिसांना शरण येणार याबाबतची समोर माहिती आलेली होती। मात्र आता वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। त्यासाठी सीआयडी ऑफिसमध्ये मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला होता। वाल्मिक कराड खंडणी प्रकरणातला आरोपी आहे। त्याला हत्या प्रकरणात सुद्धा आरोपी म्हणून त्याचं नाव घ्या, त्याच्यावर गुन्हा नोंदवा अशी मागणी केली जात होती। मात्र आता सध्या वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची आत्ताची अपडेट आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे आणि आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। वाल्मिक कराड खंडणी प्रकरणामधला आरोपी, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता तो पोलिसांना शरण आलेला आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराड सहभागी असल्याचा आरोप जो आहे तो केला जातोय।
सीआयडी कडून या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरू आहे. स्वतःहून स्वाधीन झालेला आहे आणि आपण पाहतोय की सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी वाल्मिक कराड यांची चौकशी जी आहे ती सुरुवातीला केली जाईल. मात्र आज खरं तर बीडमध्ये जे आहे बीड पोलिसांसमोर वाल्मिक कराडला हजर केलं जातं का हे पण महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या आपण पाहतोय की वाल्मिक कराड हा स्वतःहून या ठिकाणी सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झालेला आहे. वाल्मिक कराड याची खरं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी चौकशी जी आहे ती केली जाईल. सुरुवातीला काही माहिती जी आहे ती वाल्मिक कराड यांच्याकडून या ठिकाणी सीआयडीला दिली जाते काही पण महत्त्वाचं असं नाही. सध्या आपण पाहतोय की सध्या प्रशांत बोरुडे यांच्या चेंबरमध्ये सध्या वाल्मिक कराड यांची चौकशी जी आहे ती केली जाईल. स्वतःहून वाल्मिक कराड हा या ठिकाणी दाखल झाल्यामुळं सरेंडर जो आहे तो पोलिसांच्या स्वतःहून स्वाधीन झाला. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर मात्र आज सकाळपासून चर्चा होती वाल्मिक कराड स्वतःहून सीआयडीचं खरं तर सरेंडर म्हणजे शरण घेणार का. मात्र स्वतःहून ते या ठिकाणी दाखल झाले. सध्या आपण पाहतोय की प्रशांत बोरुडे यांच्या केबिनमध्ये या ठिकाणी स्वतःहून वाल्मिक कराड जो आहे तो सरेंडर झालेला आहे आणि वाल्मिक कराड याची चौकशी जी आहे ती या ठिकाणी केली जाते. आपण पाहतोय की त्याचे काही समर्थक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र आज सकाळपासून या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी हा सगळा परिसर जो आहे तो आपण पाहतोय की सीआयडी ऑफिसमध्ये स्वतः अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे जे आहे ते सकाळीच कार्यालयामध्ये दाखल झालेले होते आणि त्यांच्याच केबिनमध्ये सध्या या ठिकाणी चौकशी जी आहे ती सुरू आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी स्वतःहून वाल्मिक कराड जो आहे तो पोलिसांच्या या ठिकाणी शरण आलेला आहे. आणि पाहताय वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलेला आहे. 22 दिवस झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला. त्या खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे आहे आणि सीआयडी कडे वाल्मिक कराड हा आता शरण आलेला आहे. आताची मोठी बातमी आपण थेट ही काही दृश्य पाहतोय त्यामध्ये वाल्मिक कराड आता पोलिसांना शरण आलेला आहे. जवळपास 20-22 दिवसानंतर या प्रकरणानंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलाय. वाल्मिक कराडवर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे. अटक झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे. आपली नेमकी मागणी काय आहे? आता तो शरण आलाय पोलिसांना. मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करते तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय. म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत. मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस. आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची. आम्हाला न्याय कधी मिळणार. माझी एकच मागणी आहे की CDR नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते CDR नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि CDR नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करते. आता खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड आरोपी आहेत आणि ते खंडणी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे. आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण जे काही यामध्ये आरोपी असतील समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा. आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. 3 आरोपी जे होते जे हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत. त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले किंवा कुठं अटक झाली अशी माहिती अजून नाही. ते अजूनही फरारच आहेत. त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार आहात? त्यांना पण लवकरात लवकर अटक करा. पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा कारण की आज 22 दिवस झालेत आणखी आरोपीच भेटत नाहीयेत तर आम्हाला न्याय कधी मिळणार. आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या. ते समाधानी आहेस का ते स्वतःहून सिलेंडर झाले त्याबद्दल नेमकं काय? आता ते खंडणीच्या प्रकाराचं तर मला काही माहित नाहीये तर ते सिलेंडर होत आहेत यामध्ये म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे.
पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. ह्यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या. बापू अंधाळेच्या केसमध्ये याला का नाही अरेस्ट केला पोलिसांनी? 307चा आरोपी येतो, बाकी सगळे आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना, मग याला का नाही अरेस्ट केला? आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतं त्या केसमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्या अंधाळेच्या खूप मर्डर केसमधले तपासी अधिकारी आहेत. हे असे संबंध जोडता येतात इथे बसून. आता जे केसला अधिकारी आहेत त्यांनी त्याला मदत केलेली. ज्या केसमध्ये बबन गीते नव्हताच त्या केसमध्ये बबन गीतेला आणून याला 307चा आरोपी करून 302चा आरोपी बबन गीतेला करून हा आजही मोकळा फिरतो. कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परळीच्या. 1000 वेळा तर पार्ट्या झाल्या त्यांच्या त्या महाजन बरोबर. तर वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडी समोर शरण आलेला आहे. वाल्मिक कराडची आता चौकशी केली जाणार आहे. खंडणीचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. तर सरपंच हत्येमध्ये वाल्मिक कराडचा हात असल्याचा संशय इकडे जितेंद्र आव्हाड यांनी देखील व्यक्त केलेला आहे. तसंच धस यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे. फरार आरोपी वाल्मिक कराड जवळपास 20-22 दिवसानंतर आता सीआयडीला शरण आलाय. शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हत्येशी आपला काही एक संबंध नाही. आपलं नाव जे आहे ते गोवलं जात आहे. राजकीय द्वेषापोटी आपलं नाव जे आहे ते या प्रकरणाशी जोडलं जात आहे असं वाल्मिक कराडनं म्हटलेलं आहे. आणि याच्यानंतर बातमी आली ती म्हणजे वाल्मिक कराड आता पोलिसांना शरण आले. स्वतःहून या ठिकाणी वाल्मिक कराड जो आहे तो सीआयडीला शरण गेला. या ठिकाणी आल्यानंतर काहीशी धांदल जी आहे ती सुद्धा या ठिकाणी सीआयडी कर्मचाऱ्यांची उडाली. कारण गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराडचा शोध जो आहे तो सीआयडीकडून घेतला जात होता. जवळपास 9 पथकं जी आहेत आणि सकाळपासून 4 पथकं जी आहेत ती वाल्मिक कराडच्या शोधावरती होती. मात्र गेल्या 2 दिवसांपासून जी माहिती मिळत होती ती म्हणजे स्वतःहून वाल्मिक कराड जो आहे तो सीआयडीला शरण येईल. आणि त्यानंतर आपण पाहतोय की खंडणीच्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी असलेला वाल्मिक कराड जो आहे तो सध्या काल परळी वैजनाथचं मी सोमवती अमावस्येच्या दिवशी दर्शन घेऊन मी हीच प्रार्थना केली होती की अशा सगळ्या लोकांना ताबडतोब अटक खरं झाली पाहिजे. आणि हे होणार होती हे आपण बातम्यांमध्ये गेले 2 दिवस ऐकतोय की ते शरण येणार आहेत. पण आज त्यांना फायनली अटक झाली आहे. खरंच बरं वाटतंय. याच्यातनं आता पुढे सगळी चौकशी जी खरं तर 20 दिवस लागलेत ते बघून खूपच शॉकिंग वाटतंय. कारण जर पुण्यामधनं ते सापडले असतील, 17 तारखेला शेवटचा कॉल त्यांचा पुण्याचा होता, आज 31 तारखेला जर ते पुण्याहूनच मिळाले असतील तर याचा अर्थ ते पुण्यातच होते. आणि मला खरंच हे वाटतंय की आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृह मंत्रालय खरंच कॉम्प्रोमाइज्ड आहे का हा पहिला प्रश्न पडतो. कॉम्प्रोमाइज्ड आहेत हे सगळे राजकारणी, एकमेकांच्या हातात हात घालून आहेत. आणि जसं आपण बघतो त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध होते. अगदी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सुरेश धस या सगळ्यांबरोबरचे जेव्हा फोटो बघते, फडणवीसांबरोबर बघते, अजित पवारांबरोबर बघते, तर काय हे गुन्हेगारी लोक जर सगळे अशा राजकारण्यांबरोबर संबंध ठेवत असतील तर आपल्याला न्याय कधी मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. वाल्मिक कराडांनी सरेंडर केल्यानंतर त्यांनी सांगितलं मी सरेंडर जरी झालो असलो तर या सगळ्या प्रकरणात माझा दोष नाही. अगदी कोणी कधी म्हणेल का की हो माझ्या याच्यात दोष आहे किंवा संतोष देशमुखांना माझ्या सांगण्यावरनं मारण्यात आलंय किंवा माझेच ते लोक होते असं कोणी कधी सांगेल का? ते तपास यंत्रणा जे काम करेल त्यातनं बरंच काही निष्पन्न होईल. आत्ताच्या घटकेला आपण त्यांच्याकडनं ही अपेक्षाच करू शकत नाही. आता या सगळ्या प्रकारामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र त्यांचे जे दुसरे 7 आरोपी आहेत त्यांच्यावरती खंडणी आणि खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र खुनाचा गुन्हा वाल्मिक कराड यांच्यावरती नाही, FIR तरी. त्या बाबतीत काय भूमिका आहे? त्याच्यावर नक्कीच होईल ह्याच्यात काहीच शंका नाही आहे आणि ते काही दिवसात खरं झालं पाहिजे. आता वरचे काय करतात, राजकारणी काय करतात, कारण सगळी यंत्रणा मॅनेज होते आणि त्यांचे अमुक गुन्हे काढले सुद्धा जातील. पण ते जर खरंच तपास झाला तर हे सगळे लिंकेजेस मिळतील. आणि त्याच्यात जसं आपल्याला माहिती आहे की त्यांच्या ह्याच्यात सीआयडींना 2 मोबाईल्स मिळाले होते. त्या मोबाईल्समध्ये अख्खेच्या अख्खे रेकॉर्डिंग्स होते. एकतर कोणी रेकॉर्डिंग कसं करू शकतं इतक्या हॉरिबल घटनेचं तेच मला मुळात कळत नाही. आणि त्या व्यतिरिक्त एका बड्या नेत्याचं नाव देखील होतं. हे जेव्हा ऐकलं ना तेव्हा वाटतंय की काय चाललंय हे रामराज्य तर नक्कीच नाही आहे. या सगळ्या प्रकारामुळे कुठंतरी बीडची जी दादागिरी, गुंडगिरी, सगळ्यांचाच विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर आणि यांचा जास्तच असतो. असं आहे आजपर्यंत ते का हजर झाले नाहीत? आज का हजर झाले?
का आता हे करायले आता हे जे आमच्या ह्याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्यामधले जे आहेत ते त्यांना ते आता ह्यांचं ते देखवलं ना आता ह्याचं ऐका तुम्ही कार्यकर्ते आहात म्हणून विचारतो असलो तर माझ्यावर कारवाई होईल किंवा जे काय होईल, परंतु इतके दिवस ते जे काही 20 दिवस उलटून गेले तर ते शरण आले नव्हते, याबद्दल तुला काय वाटतं? आता ते कुठे होते काय होते याबद्दल तर आपल्याला काही माहित नाही, आणि जर ते आरोपी असतील तर त्यांच्यावर पण गुन्हा झाला पाहिजे आणि त्यांना पण कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. संतोष देशमुखांचं जाणून घेणार वाल्मिक कराड आता स्वतःहून पोलिसांसमोर स्वाधीन झालेला आहे आणि तो म्हणतो की मी जर यामध्ये दोषी असेल तर शिक्षा झाली पाहिजे. मला माहित नाही ना ते खरोखर झालेत, पण बाकीचे आरोपी कधी पकडणार ना? ते स्वतःहून आलेत, ते पहिले 3 तर कुठे गेलेत माहित नाही. उशीर का लागतो एवढा? म्हणजे उशीर का करतात? 22 दिवस झालं माझ्या भावाला, म्हणून म्हणजे कशी हत्या झाली, का उशीर करतात? गेली 20 दिवस ते फरार होते आणि आता पोलिसांसमोर येत आहेत. काय वाटतं याच्यामध्ये काय राजकारण असू शकतं? माझ्या भावाने राजकारणाचा विषय आम्हाला माहितच नाही. तो सर्व समाज देऊन नाही का असं म्हणजे तो दुःखात सगळ्यांचे सामील होऊन मला काहीच माहित नाही. राजकारण आहे हे मी काहीच सांगू शकत नाही. एक तर माझी तब्येत ठीक नाहीये, एवढंच की न्याय माझ्या भावाला मिळाला पाहिजे. वेळ का लागते? सत्य एवढ्या देव माणसाला म्हणजे अशी कृत्य होते देव माणसाशी, तर का वेळ का? म्हणजे सरकार पण लवकरात लवकर हे करत नाहीत. वाल्मिक कराड आता पोलिसांसमोर शरण गेले आहेत, अटक झालेली आहे त्यांना, मात्र आणखी 3 आरोपी जे आहेत ते फरारच आहेत. मग त्यांनी लवकरात लवकर पकडावं ना, हे स्वतःहून आलेत ना, मग त्यांनी लवकर पकडायचं ना असं त्यांना. कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, बीड. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. तर वाल्मिक कराडची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होता. जो व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडनं असं म्हटलेलं आहे की खंडणीची खोटी केस आपल्यावर दाखल झालेली आहे, हत्येशी आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, नाव गोवलं जात आहे, राजकीय द्वेषापोटी आपलं नाव जे आहे ते जोडलं जात आहे असं वाल्मिक कराडनं म्हटलं. आणि त्याच्यानंतर बातमी आली ती म्हणजे वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलेला आहे, त्याने सरेंडर केलेला आहे. वाल्मिक कराड CIDला शरण आलेला असून त्याला आता केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचं वाल्मिक कराडनं म्हटलंय. शरण येण्यापूर्वी त्यानं हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तो मीडियापर्यंत पोहोचवला होता. त्यानंतर वाल्मिक कराड पुण्यामध्ये CIDच्या कार्यालयामध्ये शरण आला. मात्र खंडणीची खोटी केस आपल्यावर लावण्यात आली असा आरोप त्यानं केलाय. त्याचबरोबर हे सगळं प्रकरण राजकीय असल्याचा आरोप देखील वाल्मिक कराडनं केलाय. वाल्मिक कराडला CIDनं आता ताब्यात घेतलेलं असून त्याला आता केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. CID कडून तपासाची चक्र जी आहे ती वेगानं फिरवली जात आहे. तर वाल्मिक कराडची खाती सुद्धा गोठवण्यात आलेली आहेत आणि वाल्मिक कराडशी संबंधित असलेले आणि या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांची चौकशी सुद्धा CID कडून केली जाते. आणि शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडनं काय म्हटलं आपण पुन्हा एकदा पाहूयात. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. आपल्यासोबत जरांगे पाटील देखील आहेत. पाटील, वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेले आहेत, काय पहिल्यांदा प्रतिक्रिया आहे? कोण आलंय आणि काय आलंय मला नाही देणं घेणं त्याची. कोण आलाय आणि कोण नाही आला आणि काय केलंय आणि त्याच्याशिवाय मला देणं घेणं नाही. आमच्या भावाची क्रूर हत्या केली, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मग तो कोणी असू दे, त्याच्या सुटता कामा नाही. अजिबात सुटता कामा नाही, नाटकं करायचे नाही. हे जेवढे आरोपी आहेत
आता तपासात सुद्धा पोलिसांनी ते निष्पन्न करायचं आहे, CIDनं पण निष्पन्न करायचं आहे, ज्या ज्या यंत्रणा असतात त्यांनी निष्पन्न करायचं आहे की यांच्याचमुळं त्याचा संतोष भायांचा खून झालेला आहे. कारण त्यांना 120 मध्ये पण घ्यायचं, त्यांना 302 मध्ये पण घ्यायचं. हां, त्यांना तर धनंजय देशमुख यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे आणि जरांगे पाटलांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. वाल्मिक कराड हा CID पोलिसांना या ठिकाणी शरण आलेला आहे. वाल्मिक कराडची आता चौकशी केली जाणार आहे. पुण्यामधल्या CIDच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड हा शरण आलेला आहे आणि CIDनं त्याला ताब्यात घेतलेला असून त्याला केस कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे. ज्या दिवशी हा खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी वाल्मिक कराड हा उज्जैनमध्ये होता. अर्थात त्याने तसा एक फोटो त्यावेळेला पोस्ट केलेला होता. तर मी जर दोषी आढळलो तर माझ्यावर कारवाई व्हावी. वाल्मिक कराड पुण्याच्या पाषाण रोडवरील CID कार्यालयामध्ये शरण आलेला आहे. मात्र त्यापूर्वी जो व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला होता त्याच्यामध्ये वाल्मिक कराडनं काय म्हटलेलं होतं ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड हा फरार असल्याचा विरोधकांचा आरोप होता. तर CID आरोपी वाल्मिक कराड हा आता शरण आलेला आहे. केजमधील पोलीस ठाण्यामध्ये 12 डिसेंबरला कराडच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. 12 डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि आता वाल्मिक कराड हा CIDला शरण आलाय. वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा विरोधकांनी आरोप केलेला आहे. राजकीय द्वेषापोटी माझं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जोडलं असा आरोप कराडनं केलाय. मी जर दोषी आढळलो तर न्याय देवता देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे असं कराडनं म्हटलेलं आहे. वाल्मिक कराड. वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबामध्ये घरकाम करायचा. घरकाम करताना वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडेंशी जवळीक झाली. वाल्मिक कराड पंडित अण्णा मुंडेंची सर्व कामं ऐकायचा. त्यामुळे दोघांचं नातं आणखी घट्ट झालं. 2009 मध्ये धनंजय मुंडेंना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी कराडनंच हट्ट धरला होता. वाल्मिक कराड पुढे धनंजय मुंडेंचा जिवलग मित्र बनला. मुंडे कुटुंबात फूट पडल्यावर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत गेला. वाल्मिक कराड परळीमध्ये विद्यानगर वॉर्डामधून नगरसेवक बनला. परळी नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही त्याने काम पाहिलंय. 15 वर्ष प्रत्येक विधान तर 19 दिवसानंतर वाल्मिक कराड हा शरण आलेला आहे. पुण्यामधल्या CIDच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड शरण आलाय. तर काही वेळापूर्वीचे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. ज्या दिवशी खुनाचा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी वाल्मिक कराड हा उज्जैनमध्ये होता. कारण त्या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन घेतल्याचा फोटो जो आहे तो त्याच्याकडूनच पोस्ट करण्यात आलेला होता. आणि वाल्मिक कराड हा फरार आहे, त्याचा तपास घेतला जावा अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडून केली जात होती. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबत त्याचा थेट संबंध आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो. एकीकडे आपण पाहताय की वाल्मिक कराड नेमका कोण आहे त्याची माहिती, तर दुसरीकडे CID कार्यालयामधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. वाल्मिक कराड हा CIDला शरण आलेला आहे पुण्यामध्ये. आणि शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडने एक व्हिडिओ जो आहे तो समोर आणलेला आहे. त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय की या हत्या प्रकरणाशी आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. या प्रकरणामध्ये आपलं नाव जे आहे ते गोवलं जात आहे. राजकीय द्वेषापोटी आपलं नाव जे आहे ते जोडलं जात आहे. खंडणीची खोटी केस आपल्यावर दाखल झालेली आहे असं म्हणत त्याने त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याचं खंडन केलेलं आहे. की कुणालाही सोडणार नाहीत. ते जे आरोपी आहेत त्यांना 100% शिक्षा होणार आहे. तर हे होते सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी आताच TV9 मराठीशी बोलताना यावेळी केलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आंतरवाली. या ठिकाणी त्यांची ही प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. तर वाल्मिक कराड पुण्यामध्ये CIDच्या कार्यालयामध्ये शरण आला. त्याआधी त्याने एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्यामध्ये आपला यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचं म्हटलेलं आहे. मात्र खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड जवळपास 19 दिवसानंतर हजर झालाय.
जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. आव्हाडजी, स्वागत तुमचं TV9 मध्ये. आपण पाहतोय की वाल्मिक कराड पुण्यामध्ये CIDच्या कार्यालयामध्ये शरण आला, मात्र त्याआधी तुम्ही याविषयी शंका व्यक्त केली होती आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड पुढच्या एका दिवसामध्ये शरण येईल असं तुम्ही म्हटलं होतं. असं आहे की हे सगळं प्लॅन स्ट्रॅटेजी होती आणि त्याच्यानुसार हे सगळं चालू होतं. जर तो पुण्यात हजर होतो तर त्या अर्थी तो पुण्याच्या जवळपास होता. त्याच्याबरोबर कोण आहे हे काय म्हणजे पोलिसांना काय माहिती मिळत नव्हती. एवढे नवीन नवीन गॅजेट्स आले आहेत की तुम्ही कॉम्प्युटरमध्ये दुसऱ्याचे ईमेल तिसऱ्याच्या ईमेलमध्ये घालू शकता. इतकं तर चांगलं काम चालू असतं. त्याच्यामुळे लोकमानसामध्ये संशय निर्माण होईल याबद्दल माझ्या मनात कधीच हे नव्हतं की लोकांच्या मनात संशय आहेच की त्याला वाचवणार. आणि अजून कुठे 302चा त्याला आरोपी केलाय? कुठे 302चा आरोपी केलाय? खंडणीच्या गुन्ह्यात त्याला घेतलाय. खंडणीच्या गुन्ह्यात काय जास्तीत जास्त 2-3 महिने जामीन तर होणारच. आव्हाडजी, त्याचबरोबर आपण पाहतोय की वाल्मिक कराड आता शरण आला असला तरी त्याने एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा खोटा आहे असं तो म्हणतो आणि हत्या प्रकरणामध्ये आपला सहभाग नाही असंही म्हणतो. जवळपास 19 दिवसानंतर आज तो शरण आलाय. परळी शहरामधल्या पोलीस स्टेशनमध्ये बापू आंधळे नावाची मर्डर केस आहे. त्याच्यामध्ये हा आरोपी आहे. मग एवढे दिवस त्याला तो आवाज रिटर्न येतोय कानात. आव्हाडजी, मी पुन्हा PCR ला सांगते. आता अजूनही येतोय परत आवाज? हॅलो, नाही बरं. आता तुम्हाला मी एक महाराष्ट्राला एक गोष्ट सांगू इच्छितो की बीड मधल्या परळी शहरात एका घरावरती हल्ला झाला, फायरिंग झाली आणि त्याच्या आंधळे नावाचा माणूस मेला. संपूर्ण केस खोटी. तो मेला ही गोष्ट खरी, पण त्याला मारायचा नव्हता, पण तो मेला. आता त्याच्यामध्ये महाजन नावाचे इन्स्पेक्टर, त्याचे चौकशी, त्याच्यामध्ये वाल्मिक कराड नाव लिखिता त्यांनी वाल्मिक अण्णा नाव चालू आहे. वाल्मिक अण्णा लिहून ठेवलं. हा वाल्मिक कराड त्याच्यानंतर 50 वेळा त्या पोलीस स्टेशनला गेला असेल. पोलिसांची हिंमत नाही झाली की तू आरोपी आहेस म्हणून सांगायची. आता दुर्दैवाची गोष्ट अशी की केसला पण महाजनच इन्स्पेक्टर गेलेत बदलून. का नाही पकडलं त्याला परळीच्या गुन्ह्यामध्ये? हे जेवढे गुन्हे झालेत, मी नावं घेऊन गेले अधिवेशनापासून मी 7-8 नावं घेतोय. किशोर फड आहे, एक मुंडे नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि बघा, हे सगळे वंजारी आहेत. जातीपातीची लढाई नाही आहे ही. आर्थिक दृष्ट्या मजबूत असलेल्या किंवा ते वंजारी समाजात मोठे होऊ इच्छित असलेले जेवढे इतर पक्षामध्ये गेलेली लोक होते किंवा जे आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, त्यांना संपून टाकण्याचं हे व्यवस्थित प्लॅनिंग होतं. परत तुमचा आवाज बाउन्स होतोय कानात. जी आव्हाडजी, मी पुन्हा एकदा काही क्षणात तुमच्याकडे येते. मात्र पुन्हा एकदा आपण पाहूयात की वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलेला आहे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. वाल्मिक कराडवर या आधी सुद्धा अनेक गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. CIDचं पथक संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास जो आहे तो करतोय. 7 आरोपी याच्यामध्ये आहेत. 4घांना अटक झालेली आहे. 3 अजूनही फरार आहेत. देशमुख कुटुंबियांकडून पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केलं जात आहे. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. तर कोण आहे वाल्मिक कराड आपण पुन्हा एकदा पाहूया. वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबामध्ये घरकाम करायचा. घरकाम करताना वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडेंशी जवळीक झाली. वाल्मिक कराड पंडित अण्णा मुंडेंची सर्व कामं ऐकायचा. त्यामुळे दोघांचं नातं आणखी घट्ट झालं. 2009 मध्ये धनंजय मुंडेंना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी कराडनंच हट्ट धरला होता. वाल्मिक कराड पुढे धनंजय मुंडेंचा जिवलग मित्र बनला.
मुंडे कुटुंबात फूट पडल्यावर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत गेला. वाल्मिक कराड परळीमध्ये विद्यानगर वॉर्डामधून नगरसेवक बनला. परळी नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही त्याने काम पाहिलंय. तर आपल्यासोबत आहेत प्रकाश सोळंके आमदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रकाश सोळंके, वाल्मिक कराड अखेर आज शरण आलेला आहे, कसं पाहता तुम्ही याकडे? वाल्मिक कराड शरण आलेले आहेत हे एक प्रकारचं पोलीस आणि सीआयडीचं अपयश असं मी म्हणेन की ते गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकले नाही. शेवटी आरोपींनी स्वतःहून आत्मसमर्पण केलेलं आहे. परंतु या निमित्तानं मला सांगायचं की खुनाच्या आरोपातील अजूनही 3 आरोपी हे पकडले गेलेले नाही आणि जे प्रमुख खुनाचा आरोपी आहे तोही पकडला गेलेला नाही आणि त्यांना तातडीनं पकडणं आवश्यक आहे. तरच या दोन्ही गुन्ह्याचा तपास लागू शकतो आणि आता त्यांना पकडून लवकरात लवकर हा तपास पूर्ण करावा व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी सर्वसामान्य बीड जिल्ह्यातल्या माणसाची आहे. प्रकाश सोळंके, मात्र वाल्मिक कराडवर सध्या तरी फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे. हत्येच्या गुन्ह्यामध्ये अद्यापही कराडचं नाव नाही. ते आहे पण हा तपासाचा भाग आहे. आता सीआयडीचे तपास त्यांचे काही लिंक होत्या काही तपासेल. हॅलो, जी, मात्र प्रकाश सोळंके, जवळपास तुम्ही जो सर्वपक्षीय मोर्चा काढला होता त्यामुळे दबावानंतर आता वाल्मिक कराड शरण आलाय असं तुम्हाला वाटतं का? नाही, तो एक महत्वाचा झाला की घटना मूर्त्या जो काही भव्य दिव्य जवळजवळ लाखाच्या पुढे सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी जमा होतो आणि प्रशासनाबद्दल आणि एकंदरीतच तपासाबद्दल जे काही त्या ठिकाणी चीड होती लोकांच्या मनात की 20-22 दिवसानंतर सुद्धा आरोपी पकडले जात नाहीत. अद्यापही 3 आरोपी फरार आहेत, त्यांना पकडणं आवश्यक आहे. एकंदरीतच स्वर्गीय संतोष देशमुख यांना जर न्याय द्यायचा असेल तर या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं मत आहे. म्हणजे प्रकाश सोळंके, या सगळ्या प्रकरणाचा तपास बीडच्या बाहेर व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं का? तपास आता तर सीआयडी लेवलवरच चालू आहे ना. अतिशय उच्च अधिकारी करतायत तपास. बीडच्या पोलीस प्रशासनाचं काही त्याच्यात संबंध राहिलेला नाही. एसआयटी सीआयडीच्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठ अधिकारी आयजी लेवलचे अधिकारी तपास करतायत. जी, धन्यवाद प्रकाश सोळंके, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल. तर बीड जिल्ह्यामधील आमदार प्रकाश सोळंके आपल्याशी बोलत होते. अर्थात वाल्मिक कराडची हत्या प्रकरणातही चौकशी करा अशी मागणी त्यांनी इथे केलेली आहे. वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबामध्ये घरकाम करायचा. घरकाम करताना कराडची धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडेंशी जवळीक झाली आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांचे अगदी ते जिवलग अगदी जवळचे संबंध जे आहेत ते निर्माण झालेले होते. करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की CDR नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते CDR नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि CDR नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करते. आता खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड आरोपी आहेत आणि ते खंडणी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत, पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे. आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाही वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण जे काही यामध्ये आरोपी असतील समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा. आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. 3 आरोपी जे होते जे हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत. त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले किंवा कुठं अटक झाली अशी माहिती अजून आली. ते अजूनही फरारच आहेत. त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करा. ते मुख्य आरोपी हा सुद्धा मुख्यच आहे आणि याला पाठ देणारा पण मुख्यच.
पाठबळ देणारा जो आहे ना, पळून जायला, इतके दिवस बाहेर ठेवायला, इतके दिवस तुम्ही बाहेर ठेवला होता, एका षडयंत्र करायचं ठेवला होता का? तुम्हाला एक गरीबाच्या लेकराचं घर उन्हात बांधून, त्याचे लेकर बाळ उन्हात टाकून तुम्हाला खून पाचवायचा होता की काय म्हणून बाहेर ठेवता? तो प्रतिक्रिया देतोच कस काय? एक लेकरून मारून टाकलं तुम्ही, प्रतिक्रिया कस काय देतो तू? महासंबंध नाही, नामकं नाही, तमका नाही. हे एक याच्यात कुणीच वाचत नाही. ती याच्यात हे कोणीच वाचत नाहीत ना. कोणचा मंत्री वाचतो ना, त्याच्यात मंत्री वाचतो ना, आमदार वाचतो ना, खासदार वाचतो, कोणी वाचत नाही याच्यात. हे सगळे एकमेकाशी बोललेले आहेत. यांचे तसे कॉल डिटेल आहेत, हे एकमेकाला बोललेले आहेत. कारण एवढी मोठी घटना झाल्यावर यांनी त्यांच्या नेत्याचा आधार घेतलेलाच आहे, आणि ज्यांनी केलंय त्यांनी पण याचा घेतलेला आहे, यांनी त्यांचा घेतलेला आहे. हे एकमेकाचा आधार घेतलेला आहे. ह्यो आणि राहिलेले आरोपी हे कधीच सुटता कामा नयेत. हे मुख्यमंत्र्याला जाहीरपणाने सांगतो, कधीच सुटता कामा नयेत. ही सगळी अंडर ट्रायल चालली पाहिजे, याच्यावर मोका पण लागला पाहिजे. कारण शब्द तुम्ही दिलेला, मुख्यमंत्री साहेब, तुमच्या शब्दावरती हे कुटुंब आज जिवंत आहे. तुमच्या बळावर तुम्ही जर यांच्याशी मध्ये दगा फटकान बेमानी केली तर तुम्हाला मराठी राज्यभर रस्त्यावर दिसणार. तुम्हाला खाली मान घालून या राज्यात जगावं लागत, असं मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचलू नये. आणि तुम्ही दिलेला जो शब्द आहे की कोणाला सोडणार नाही, त्या शब्दावरती मराठा समाज तुम्हाला मानतोय की तुम्ही तो इतका माणसाला धीर देणारा शब्द दिलेला आहे मराठा समाजाला आणि देशमुख कुटुंबाला, की याच्यात मी कोणाला सोडणार नाही. यांचे कॉल डिटेल घेणार, जे जे येते ते सगळे मध्ये टाकणार, यांच्यावर मोका लावणार, यांना जेलमध्ये सडविणार. संतोष भाईचे जसे हालहाल झाले तसे यांचे हालहाल करणार. हे शब्द तुम्ही दिलेले हे जर खोटे ठरले तर मग मात्र सरकारचा अवघड मराठी आम्ही करणार, सोडणार नाही. याला सोडता कामा नाही. ते दुसरे लवकर धरा. आता याचे फोन तपासा सगळे, यांना ज्यांनी ज्यांनी सांभाळले तेच मध्ये टाका. काल पण ठेवत होते म्हणून तुम्ही हलक्यात मुख्यमंत्री साहेब हे मॅटर घेऊ नका. तुम्ही खून पाचवायचा प्रयत्न करू नका, मॅटर दाबायचा प्रयत्न करू नका, आणि होऊ पण देऊ नका. आणि तुम्ही होऊ देणार नाहीत ही आम्हाला आशा पण आहे. जर तसं आम्हाला शंका आली, आम्ही राज्य बंद पाडलंच. राजकीय द्वेषातून माझं नाव याच्यामध्ये गौरवलं जाते, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा वाल्मिक कराड यांनी दिली. काय संबंध आहे? काय संबंध आहे? पैसे लागत आहेत, सगळ्या दुनियाचा खायला जमवतो गु, लोकांचे लेकर मारून टाकायला जमतेत. याच्यात लय मोठे आहेत, आणखीन याच्यात लय मोठे आहेत. कारण ही शंका काय यायला लागली त्याचं कारण सांगतो तुम्हाला. काल परवापासून ओबीसीचे न बोलणारे नेते बोलायला लागले. बघा पालकुलं कुठं चुकली. कारण हे नेते आजपर्यंत संतोष भाई देशमुखांच्या दुःखात सहभागी होते. असं खून कधीच होऊ नये. ओबीसीचे नेते हळहळ करीत होते. अशी एकाएकीच ओबीसीचे नेते कसं काय म्हणायला लागले, मंत्र्याला टार्गेट करायला लागले, आमके करायला. बहुतेक मंत्री म्हणलाय. आज त्यांना फायनली अटक झाली आहे. खरंच बरं वाटतंय. जर पुण्यामधनं ते सापडले असतील, 17 तारखेला शेवटचा कॉल त्यांचा पुण्याचा होता, आज 31 तारखेला जर ते पुण्याहूनच मिळाले असतील तर याचा अर्थ ते पुण्यातच होते. आणि मला खरंच हे वाटतंय की आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृह मंत्रालय खरंच कॉम्प्रोमाइज्ड आहे का, हा पहिला प्रश्न पडतो. कॉम्प्रोमाइज्ड आहेत हे सगळे राजकारणी, एकमेकांच्या हातात हात घालून आहेत. आणि जसं आपण बघतो त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध होते. काय हे गुन्हे. तर संदीप क्षीरसागर आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत. संदीप क्षीरसागर, वाल्मिक कराड शरण आला जवळपास 19 दिवसानंतर, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सीआयडीला पोलिसांना सापडलेला नाही. मात्र वाल्मिक कराड पुण्यामध्येच पाषाण पोलिसांसमोर, सीआयडी समोर त्या ठिकाणी शरण आलेला आहे. संदीप क्षीरसागर यांच्याशी पुन्हा आपण संपर्क साधणार आहोत. मात्र वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीच्या समोर शरण आलेला आहे. त्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत आहेत. गेल्या 19 दिवसापासून वाल्मिक कराड फरार होता. सीआयडी कडून याचा तपास केला जात होता. मात्र वाल्मिक कराड आता पुण्यामध्ये सीआयडी समोर शरण आलाय. त्याला केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. सगळं तपास होऊ द्या ना. आता ते आलेत, अजून मुख्य आरोपी दुसरे पण आहेत काही, त्यांना अटक करू द्या, त्यांची काम त्यांना करू द्या. मग आपण त्यावर आपण पुढील कारवाई काय होते काय नाही त्यानंतर आपण मग सांगू काय ते.
बरं, सरकार कारवाई करेल काय वाटतं तुम्हाला? हा 100% करणार कारवाई. त्यांनी अधिवेशनामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की कुणालाही सोडणार नाहीत. ते जे आरोपी आहेत त्यांना 100% शिक्षा होणार आहे. तर देशमुख कुटुंबियांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात की सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे. सीआयडी आपला तपास करतेय. जर वाल्मिक कराड यांचाही याच्यामध्ये सहभाग असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया देशमुख कुटुंबियांकडून केली जाते. तर वाल्मिक कराडला केज कोर्टामध्ये ऑनलाईन आता हजर केलं जाणार आहे. खंडणी प्रकरणामध्ये कराडला केज कोर्टामध्ये ऑनलाईन पद्धतीनं हजर केलं जाणार आहे. पुण्यामधल्या सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराडची चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे. सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांकडून कराडची चौकशी सध्या सुरू आहे. तर पुण्यामधील सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे. त्याला ऑनलाईनच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांकडून कराडची चौकशी सुरू आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास 19 दिवसानंतर कराड हा शरण आला. शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो काय म्हणतोय ते आपण पाहूया. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. ह्यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या. बापू अंधारेच्या केसमध्ये याला का नाही अरेस्ट केलं पोलिसांनी? मीटिंग होती. आपणच सांगताय मला जर झाले असले अटक किंवा अरेस्ट झाली किंवा ते सिलेंडर झाले तर त्यांचं ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे. ते अटक झाले तर चांगलं काम झालं. पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. कराडा व्हिडिओ जारी केला आहे शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही. खोटा गुन्हा दाखल झाला आहे खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे. आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्शक तपास करणं हा सीआयडीकडे तपास असल्यामुळे सीआयडीचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला आज 20 दिवस झाले. 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले? तरी करायचा जो डिक्लेअर त्या दिवशी करायचं. जर केला असेल तर मला माहित नाही. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं की राजकीय वाल्मिक कराडला ठीक अटक झाली म्हणजे तो शरण आलेला आहे पुणे सीआयडी ऑफिसमध्ये. काय सांगा? ठीक आहे, मला आपल्याकडूनच कळतंय. मी माझी सकाळी 10:30 वाजतापासून मीटिंग होती. आपणच सांगताय मला जर झाल्या असले अटक किंवा अरेस्ट झाली किंवा ते सिलेंडर झाले तर त्यांचं ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे. ते अटक झाले तर चांगलं काम झालं. पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. कराडा व्हिडिओ जारी केला आहे शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही. खोटा गुन्हा दाखल झाला आहे खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे. आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्शक तपास करणं हा सीआयडीकडे तपास असल्यामुळे सीआयडीचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला आज 20 दिवस झाले. 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले? तरी करायचा जो डिक्लेअर त्या दिवशी करायचं. जर केला असेल तर मला माहित नाही. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं की राजकीय वाल्मिक कराडला ठीक अटक झाली म्हणजे तो शरण आलेला आहे पुणे सीआयडी ऑफिसमध्ये. काय सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांसमोर आता चौकशी सुरू आहे. वाल्मिक कराडची प्रशांत बोर्डे यांच्या समोर ही चौकशी सुरू आहे. पुण्यामधल्या सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराडची सध्या चौकशी सुरू आहे. काही वेळापूर्वीच वाल्मिक कराड हा सीआयडीच्या समोर शरण आला. सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांच्या समोर आता त्याची सध्या चौकशी सुरू आहे. 13 डिसेंबरला वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. मात्र हत्ये प्रकरणामध्ये त्याचा काही संबंध असेल तर त्याला अटक केली जावी अशी प्रतिक्रिया खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
पारदर्शक तपास करण्याचं आता सीआयडीचं काम असल्याचं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं. काही प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. त्याच दिवशी वाल्मिक कराड हजर का झाला नाही याचा सवाल या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी केला. यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या. बापू अंधळच्या केसमध्ये याला का नाही अरेस्ट केला पोलिसांनी. 307चा आरोपी येतो, बाकी सगळे आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना, मग याला का नाही अरेस्ट केला. आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतं त्या केसमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्या आंधळेच्या खूप मर्डर केसमधले तपासी अधिकारी आहेत. हे असे संबंध जोडता येतात इथे बसून. आता जे केसला अधिकारी आहेत त्यांनी त्याला मदत केलेली. ज्या केसमध्ये बबन गीते नव्हताच त्या केसमध्ये बबन गीतेला आणून ह्या 307चा आरोपी करून 302चा आरोपी बबन गीतेला करून हा आजही मोकळा फिरतो. कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परळीच्या. 1000 वेळा तर पार्ट्या झाल्या त्यांच्या त्या महाजन बरोबर. तर थेट आपल्यासोबत प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी आहेत. प्रदीप, पुण्यातल्या पाषाण पोलिसांसमोर सीआयडी समोर इथे वाल्मिक कराड शरण आलेला आहे. काय या संदर्भातली आणखी माहिती मिळते आपल्याला? निखिला, ज्यावेळेस खरं तर वाल्मिक कराड सीआयडीच्या पाषाण रोड इथल्या शरण आला त्यानंतर सध्या प्रशांत बोरुडे यांच्या चेंबरमध्ये वाल्मिक कराड आणि प्रशांत बोरुडे यांची समोरासमोर चौकशी जी आहे ती स्वतः प्रशांत बोरुडे जे आहेत वाल्मिक कराडची करतायत. सध्या आपण पाहतोय की सीआयडी ऑफिसमध्ये हा सगळा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र वाल्मिक कराड कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर प्रशांत बोरुडे यांच्या चेंबरमध्ये तो थेट गेला. कारण या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे अप्पर पोलीस महासंचालक स्वतः प्रशांत बोरुडे जे आहे ते गेल्या 2 दिवसांपासून जे सर्च ऑपरेशन म्हणजे वाल्मिक कराडसाठी राबवण्यात आलेलं होतं, ज्या टीम खरं तर त्याच्या शोधासाठी पाठवण्यात आलेल्या होत्या त्याचा आढावा जो आहे तो घेत आहेत. मात्र या ठिकाणी आल्यानंतर स्वतः प्रशांत बोरुडे हे सुद्धा जे आहेत वाल्मिक कराडची चौकशी करताना मात्र आपण पाहतोय की वाल्मिक कराडचे काही सहकारी जे आहेत त्यांचं साहित्य घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पिशवी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पिशवीमध्ये वाल्मिक कराड याचं साहित्य जे आहे ते या ठिकाणी त्यांच्या सहकार्याने आणलेलं आहे. मात्र सध्या पोलिसांकडून या ठिकाणी चौकशी केली जाते की आलेला व्यक्ती नक्की कोण आहे, वाल्मिक कराड यांच्याशी काही संबंध आहे का किंवा काही साहित्य द्यायचं आहे का, याची चौकशी जी आहे ती केली जाते. मात्र गेल्या अर्ध्या तासापासून प्रशांत बोरुडे हे स्वतः वाल्मिक कराडची चौकशी करतायत. विशेष म्हणजे वाल्मिक कराडवरती 2 कोटीचा खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल आहे आणि याच गुन्ह्यामध्ये गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराड जो आहे तो फरार होता. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे बोलतायत. आपण थेट जाऊया. त्या मंत्र्यांशी बोललाय, सरकारशी बोललाय, कोणाशी बोललाय आतापर्यंत 2-3 महिन्यापासूनचे आजपर्यंतचे सगळे डिटेल काढा त्यांचे. आणि ज्यांनी पाठबळ दिले हे खून पचवायसाठी त्यांना सगळ्यांना मध्ये घ्या. याच्यात सगळे लोक भांडतायत. त्या अंजलीताई दमाने या बसल्यात, तिकडे ते धस बसलेत, तिकडे ते क्षीरसागर आहेत, इकडे सोळुंके आहेत. हे सगळे लोक आणि पुरा राज्यातला मराठा समाज सगळ्या पक्षातला सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावरती आहेत. आणि हा जर अशी प्रतिक्रिया देतोय मग काय तुम्ही आमची दिशाभूल करायचं ठरवलंय की काय? आमची दिशाभूल सरकारनं करायची ठरवली. हे बघा मुख्यमंत्री साहेब, यातला एकही माणूस सुटता कामा नाही. सगळे अंडर ट्रायल चालली पाहिजे. मोठमोठाले वकील द्या. एका केसमध्ये संतोष भाईच्या जास्तीत जास्त वकील द्या. उज्ज्वल निकम साहेबांसारखे असे मोठमोठाले वकील उभा करा. जे कुटुंब मागणी करीन ते करा. आमचंही कोणाचं ऐकू नका. जे कुटुंबाला वाटेल ते मोठाले वकील द्या. पण या केसचा छडा म्हणजे हे जेलमध्ये सडलेच पाहिजे. यातला एकही माणूस सुटला त्या दिवशी राज्य बंद पडलं म्हणून मुख्यमंत्री साहेब समजा. आम्ही कोणालाही सुट्टी देणार नाहीत. मग न्याय आम्ही करणार. दादा, आरोपी वाल्मिक कराड यांनी असा दावा केलाय की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. पुन्हा त्याच विषयात यायला लावू नका. सरकारने हे काही गौड बंगाल केलंय का काय? काही म्हणायला लावून पळून लपून लावलं का आतापर्यंत? जे आरोपीची पाठराखण करतेत, पाठबळ देते, ती मुख्यमंत्र्यासंग चहा पिते. म्हणजे जनता काय पागल आहे? बाकीचे आरोपी कुठे आहेत? आमचं मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणं आहे. कुटुंबाने देशमुख कुटुंब सगळं तुमच्याकडं डोळे लावून बसलेलं आहे. फडणवीस साहेब न्याय देतील आणि मराठा ही फडणवीस साहेबाकडं न्यायाची अपेक्षा करू नये की फडणवीस साहेब सगळ्यांना जेलमध्ये कायम सडविणार. आणि तुम्ही शब्द दिलेला आहे की मी एकालाही सोडणार नाही असा फडणवीस साहेबांनी शब्द दिला. त्या शब्दावरती विश्वास ठेवून मराठा समाज जागा आहे आणि त्या शब्दावर विश्वास ठेवलेला आहे.
तो शब्द मुख्यमंत्री साहेबांनी खोटा होऊ देऊ नका. यातला एकही सुटला आणि यांना साथ देणारे मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, हे जरी सुटले, तुम्ही सोडले, तरी तुम्हाला सोपं जाणार नाही. राज्यातला मराठा एका घंट्यात सगळ्या राज्यात येऊन उभा राहणार. अरे मग आता इकडे आरोपी हिंडायला लागले, तुम्ही त्याला पाठ देता, ते रोज तिथं हिंडत आहे, तुम्हाला काय वाटत नाही त्याचं? एक कुटुंब एवढं दहशतीखाली आहे, एवढं दुःखातून चाललंय, या कुटुंबाची तुम्हाला काही काळजीच नाही का? पालक हे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, धरलेला एकही आरोपी सुटता कामा नाही. कारण तो त्याच्यात आहे, तो नाही म्हणतो म्हणून तुम्ही सोडून देता काय? उद्या कुणी म्हणन मी नाही त्याच्यात, मग मुख्यमंत्र्याच्या शब्दाला या राज्यात काही किंमत आहे का नाही? ज्यांनी खून घडून आणलाय, ज्यांनी खंडाण्या घडून आणल्यात, ज्यांनी गुंडगिरी केली, काय बळकाबळक्या केल्यात जमिनी, याला पाठबळ कोणत्या मंत्र्याचं, कोणत्या आमदाराचं आहे, कोणत्या खासदाराचं आहे, हे बघण्याचं काम मुख्यमंत्र्याचं नाही का? का धरला की सोडा म्हणजे का हुकुमशाही का इथं? आणि तुम्ही कसं सोडतात बघतो आम्ही मग. कारण ती स्टेटमेंट कशाच्या जीवावर करायला लागलाय? सरकारने काय पाठबळ दिलं काय रात्रीतून? तू होय अटक, आम्ही तुला सोडून आणतो ना, असं असं बोल. सुट्टे नाही भाऊ, असं असं बोल आणि तसं तसं बोल. ते दिवस गेले तुमचे. तुमचे दिवस गेले आता. तुमचे दिवस गेले आता, बाद झाले. आम्ही मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवला आणि जाहीरपणानं मुख्यमंत्र्याला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही सगळ्या मराठ्यांनी तुमच्या शब्दावरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे की तुम्ही कोणाला सोडणार नाहीत, कोणाला सोडणार नाहीत. मंत्री असला तरी घेणार तुम्ही मधी, यांच्यावर मोका बी लावणार. तर भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत. प्रवीण दरेकर, वाल्मिक कराड अखेर सीआयडी समोर आता शरण आलेला आहे. मात्र गेल्या 19 दिवसांपासून तो फरार होता, पोलिसांना सापडला नाही आणि आज अचानकपणे सीआयडी कार्यालयामध्ये तो हजर झाला. पोलिसांच्या आरोपींना पकडण्याची मोहीम सुरूच होती, परंतु नंतर राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी त्या ठिकाणी पोलिसांचा फास आवळण्यास जोरात सुरुवात केली. त्यांच्या प्रॉपर्टी जप्त केल्या, त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेतलं, पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यामुळे ज्या पद्धतीनं मुसक्या आवळल्या त्यावरनं वाल्मिक कराड किंवा आरोपींना सरेंडर होण्या वाचून गत्यंतर त्या ठिकाणी नव्हतं. आणि म्हणून पोलिसांनी केलेल्या धडक मोहिमेमुळेच त्याला त्या दबावाखाली सरेंडर व्हावं लागलं. आता सरेंडर झाल्यावर पुन्हा त्या ठिकाणी सोळंके साहेब म्हणाले ते खरं आहे की आता त्याला ताब्यात आल्यानंतर गतीनं तपास होऊन आरोपी सिद्धता झाल्यावर कारवाई त्या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. परंतु आता त्या ठिकाणी तो सरेंडर झाल्यानंतर काल धनंजय मुंडेच भेटले, त्यानंतर त्यांनी ठरवून समजून उमजून असं केलं, असं बोलण्याला काही अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही. केवळ राजकीय अभिनिवेशातनं त्या ठिकाणी विरोधी पक्षांनी या प्रकरणाकडे पाहू नये आणि त्या ठिकाणी या प्रकरणाला सामाजिक रंग देणंही उचित नाही. कुणाची हत्या होणं हे दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे सामाजिक वातावरण निर्माण करणं आणि राज्यात अशांतता होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गंभीर घेतलंय. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये कडक कारवाईचं आश्वासन दिलंय, मोक्काचं आश्वासन दिलंय आणि त्याप्रमाणे आज त्या ठिकाणी सरेंडर होऊन ते ताब्यात त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आता गतीनं कारवाई होईल. परंतु शेवटी महाराष्ट्राची इब्रत, महाराष्ट्राची पोलिसांची इब्रत, सरकारची इब्रत हे देशात त्या ठिकाणी जाता कामा नये. ही जशी जबाबदारी सगळ्यांची आहे तशी विरोधी पक्षाची आहे. परंतु आपल्या राजकारणासाठी प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं हे मला वाटतं दुर्दैवी आहे. कारवाई झाली पाहिजे तर 100% झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण सगळे एक होऊन सरकारकडे त्या ठिकाणी बोलू. सरकारी कारवाईच्या बाबतीत गंभीर आहे आणि त्याच्यामुळे आता तपासाला गती त्या ठिकाणी मिळेल. परंतु पुन्हा त्याच्या मागे राजकारण करायचं, इशारे द्यायचे, मला वाटतं या ठिकाणी सरकार सकारात्मक नसतं, सरकार गंभीर नसतं तर त्या ठिकाणी आपण बोललेलं योग्य राहील. परंतु मला एक बरं वाटतंय की आमचे जरांगे दादा म्हणाले की आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, मराठा समाज विश्वास टाकतो आणि नक्कीच मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो
या विश्वासाला मुख्यमंत्री जराही तडा जाऊ देणार नाहीत. ते कुठेही कोणाला पाठीशी घालत नाहीत आणि त्या पद्धतीनं योग्य ती कारवाई होईल. बरं दरेकरजी, मात्र वाल्मिक कराडवर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर अद्याप हत्येचा गुन्हा दाखल नाही असं विरोधक म्हणतायत. नाही, मला वाटतं आता तपासात घेतल्यानंतर त्याचा संबंध प्रस्थापित झाल्यावर त्या संदर्भातल्या पोलिसांच्या कायदेशीर कारवाया सुरू होतील. आता आपल्याला काय वाटतं हे व्हावं ते व्हावं म्हणून त्या ठिकाणी सरसकट आपण असे बोलणं योग्य नाही. तपासाला आता त्याला इन्क्वायरीला इन्व्हेस्टिगेशनला घेतल्यानंतर त्यांना या प्रकरणाशी संबंध जोडल्यास नक्कीच त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, कारवाई त्या ठिकाणी होईल. दरेकरजी, वाल्मिक कराडची चौकशी खंडणी प्रकरणामध्ये होणार की संतोष देशमुख हत्या प्रकरणातही होणार? नाही, मला वाटतं मी काय आयो नाहीये. त्या तपास यंत्रणा यांनी त्या ठिकाणी झालेला गुन्हा, दुसरे झालेलं प्रकरण याचा अर्थार्थी काही संबंध आहे का याची तपासणी करतील आणि त्या ठिकाणी जर त्यांना खंडणी प्रकरणात गुन्हा असल्यावर कारवाई होईलच, परंतु या देशमुख प्रकरणाशी काय संबंध आहे हे इस्टॅब्लिश झालं की कारवाई होईल ना, गुन्हा होईल. त्याच्यामुळं हा विषय पोलिसांच्या तपासणीतला आहे, त्यांच्या अधिकार कक्षेतला आहे. त्याच्यामुळं मी हे व्हावं किंवा हे झालं पाहिजे असं डायरेक्टिव्ह बोलणं त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही आणि तपास भरकटू नये. त्यामुळे पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या. पोलीस त्या ठिकाणी पार्शियल वागणार नाहीत, कोणाला पाठीशी घालणार नाहीत, हे आश्वस्त राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी केलेलं आहे. जी धन्यवाद दरेकरजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर वाल्मिक कराड अखेर शरण आलेला आहे. आणखी एक महत्वाची बातमी आहे ती आपण पाहूया. तर तब्बल 22व्या दिवशी वाल्मिक कराडची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे. कराड सोबत परळीचे 2 माजी नगरसेवक असल्याची प्राथमिक माहिती मिळते. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून सध्या कराडची समोरासमोर चौकशी सुरू आहे आणि वाल्मिक कराडची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे. सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे हे त्याची चौकशी करतायत. परळीचे 2 माजी नगरसेवक देखील कराडच्या सोबत आहेत अशी माहिती मिळते. तर सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कराडची समोरासमोर चौकशी सुरू आहे. 2 माजी नगरसेवक सुद्धा परळीचे कराड सोबत असल्याची माहिती आहे आणि त्यातूनच आता सध्या सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक कराडची चौकशी करतायत. ऑनलाईन पद्धतीनं त्याला केजच्या कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. तर वाल्मिक कराड अखेर 22व्या दिवशी, ज्या दिवशी 9 डिसेंबरला हत्या झालेली होती, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची, त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं. 11 तारखेला वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता. तर सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून सध्या कराडची समोरासमोर चौकशी सुरू आहे. 22 दिवस कुठे होता असा सवाल सीआयडीनं कराडला केलेला आहे. मध्ये सिलेंडर केलंय, जर ते तसं झालं असेल तर ठीक आहे, तपासाचा भाग पुढे सीआयडी तपास करतील, त्याच्यानुसार त्यांच्यावर पुढची काय ऍक्शन होईल ते होईल. मात्र त्यांनी बोलताना असं सांगितलंय, मी यात दोषी नाही, मात्र मला याच्यात गोवलं जाते असं वाल्मिक कराडांचं म्हणणं आहे. कोण गोवतंय? कोण गोवतंय याच्यामध्ये? सत्ताधारी पक्षात दिल्ली टू गल्ली सरकार त्यांचंच आहे, कोण गोवणार आहे याच्यामध्ये? असं कोण गोवतंय? त्यांच्याच कुणी त्यांचा म्हणण्याचा रोग त्यांच्याच कोणाकडे तर नाही ना, त्यांचाच कुणी गोवतोय असं नाही, त्यांच्या बोलण्याचं कुठं नाही. एकंदरीत एवढ्या दिवस का लागले? आज 22 दिवस झाले. माझाच प्रश्न तो आहे की तुम्ही आज सिलेंडर झालाय, माझा आज ह्याच्यात प्रश्न नाही, म्हणजे संबंध नाही म्हणतात, मला कुणीतरी ह्याच्यात अडकावतंय म्हणताय, तर तुम्हाला तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होऊन आज जवळपास 21 दिवस झालेत, मर्डरच्याला 23 दिवस झालेत. 21 दिवसामध्ये तुम्ही एक चकार शब्द बोलला नाही की असं झालंय तसं झालंय. मग याच्यात त्यांना कोण ऍड करते, कोण काय करते, हे सुद्धा सगळं बघितलं पाहिजे. याच्या मागे कोण कोण असण्याची शक्यता आहे, कोणाची चौकशी? मला याच्यावर पोलीस यंत्रणेचं काम आहे, पोलीस यंत्रणेनं बघितलं पाहिजे ह्याच्यात कोण आहे काय आहे आणि तपासलं पाहिजे. मी काय म्हणतो, या आमच्या मर्डरच्या केसमध्ये जो कोणी मास्टर माइंड आहे तो पकडला गेला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस दिल्लीमध्ये हाऊस सुरू होतं, तुम्ही मागणी केली होती की याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. सीआयडीवर समाधान नाही? आम्हाला जशी अपेक्षित आहे, जी आम्ही म्हणतोय, या खरा मास्टर माइंड याच्यातला पकडला पाहिजे आणि जे घटना आमच्या बीड जिल्ह्यात घडतात त्याच्यासाठी कारवाई झाली पाहिजे, याच्यातल्या मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे. आता कोणी खंडणीत झाले, जर तेच मास्टर माइंड असले तर त्यांना शिक्षा होईल आणि जर तसं नाही झालं तर मी आणखी अमित भाई बरोबर माझी आता 6 तारखेला वगैरे बैठक आहेच. संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांनाही काल सीआयडीनं बोलवलं होतं. तपासाचा भाग असेल ना, तो प्रत्येकाला कोणालाही बोलू शकतात. उद्या सीआयडीला वाटलं मला बोलवायचं, ते बोलू शकतात, तपासाचा भाग आहे म्हणून ते बोलवलं असेल,
तपासात त्यांना काय वाटतं ते सांगितलं. CID जर खऱ्या अर्थानं चांगलं पारदर्शी काम जर त्यांनी केलं नक्कीच याच्यातलं बरेच काही जी बंगाल आहे ते उघडं पडेल. यात कोण मास्टर माइंड असू शकण्याची शक्यता आहे? नाही, मला जर तरवर कोणवर नाही, जी कोण आहे ती तपासायचं काम तपास यंत्रणेचं, तपास यंत्रणा ती तपासतील. यातले 2 जे पोलीस आहेत त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे? एक महाजन आहेत आणि दुसरे राजेश पाटील. नाही, राजेश पाटलांना सहआरोपी करा हे माझं म्हणणं आहे आणि त्यांना सहआरोपी केल्याशिवाय हे सगळ्या गुन्ह्याचा तपास लागणार नाही. आणि आता बाकी हेच महत्वाचा आरोपी आहे. त्याच्यानंतर दुसरं एक आणखी PIचं नाव कळतंय. मी आता प्रेस घेतल्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी बोलणार आहे की त्याच्यामध्ये सुद्धा की त्या आरोपी सोबत हा माणूस किंवा ह्या खंडणीतल्या आरोपी सोबत हे पोलीस PI होते. मग असे जर काही घटना असतील तर त्यांच्या कशा प्रमोशन झालेत, कशा आणलेत गेलेत हे बरेच विषय आहेत. त्याच्यामुळे ती बघूयात काय होते. हे राजकीय षडयंत्र आहे, मला गवलं जाते असं वाल्मिक कराड अहो, बोलतात. असं वारंवार तेच रिपीट करून राजकीय षडयंत्र करणारा कोण? तिथं डिक्लेअर करा ना. तुमच्याच पक्षातला करताय का तुमचा कोणी वरिष्ठ करते का कोण करतंय? आम्ही कसं राजकीय षडयंत्र करू शकतो? बजरंग सोडवण्याचा पोलीस फोन उद्या उचलला ना SP उचलला, बाकी तो विषय चिल्लर माणसाचा तर काय विषयच नाही. मी खासदार आहे, माझा फोन सुद्धा उचलला. आम्ही काय षडयंत्र करणार आहे? आणि आम्ही षडयंत्र करतो मग तुमच्याबरोबर गार्ड होते 2-2 त्या गार्डने काय केलं? तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्ही 21 दिवस बाहेर होता तो गार्डने काय विटनेस झाला की माझं ही मी यांच्याबरोबर आता माझ्याबरोबर 2 गार्ड आहे. मी जर कुठं पळून चाललो तर माझ्या गार्डने सांगितलं पळून चाललाय माझा माणूस, सांगितलं पाहिजे ना. मग काय झालं नाही? त्यांची चौकशी व्हायला पाहिजे ना. हे बाकी कशाला बाकी विषय आता बरंच काय उघडं पडणार आहे. आता हा विषय यांचा त्याचे जे कोणी सिलेंडर झालेत का पकडलेत का ठरवू नयेत का कधी अटक करायची कधी नाही ह्याच्यावरच संशय येतोय मला. हे बरेच विषय आहेत आणखी. आता आगे देखो होता है क्या. या प्रकरणातले जेवढे आरोपी आहेत त्यांचे बँक खाती जे आहेत ते सील करण्यात आले, सील केलेलं आहे. 13 तारखेला खंडणीचा दाखल झालेला आहे. आता तिथे मागणी जी येते आहे की खंडणीचा गुन्हा नाही खुनाचा गुन्हा दाखल करा, ही त्या ठिकाणी मागणी येते. कारण की त्यांचा संशय असा आहे की त्या खुनाच्या आरोपामध्ये स्वतः वाल्मिक कराड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे असं त्या लोकांचं म्हणणं आहे. त्याबद्दल चौकशी व्हावी आणि चौकशी करून योग्य ती कारवाई ती झाली पाहिजे. सर, एकूणच त्यांचा जो व्हिडिओ आला वाल्मिक कराड यांनी व्हिडिओ व्हायरल केला सरेंडर करण्यापूर्वी, राजकीय उद्देशातून मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे जे काही आरोपी असेल त्यांना फाशीची शिक्षा जावे, मी दोषी असेल तर मलाही कारवाई करावी, हे सगळं वक्तव्य कसं बघतं? बरोबर आहे. कसं आहे की शेवटी तुमचं स्टेटमेंट घेईल पोलीस, तुमची तपासणी करेल, त्यामध्ये जर काही आढळलं तर कारवाई होईल तुमच्यावर. आता लोकांचं ज्या स्थानिक लोकांचं ज्या ठिकाणी तिथली मागणी आहे की या सर्व याच्यामध्ये वाल्मिक कराडच खरा आरोपी आहे, तर त्याच्यामुळे तो मूळ संशय त्यांच्यावर आहे. त्याच्यामुळे त्याची चौकशी व्यवस्थित होईल आणि जो कोणी दोषी असेल याच्यामध्ये, वाल्मिक कराड असो की अजून जे 3-4 लोक अजून फरार आहेत, त्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अतिशय दुःख आहे की हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, आक्रोश करतात, तरी पण कारवाईला इतका वेळ लागतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याची तपासणी होऊन नंतर त्याचं स्टेटमेंट वगैरे घेऊन योग्य ती नियमानुसार कारवाई झाली पाहिजे. जे 3 फरार आहेत त्यांची सुद्धा लवकरात लवकर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. धनंजय मुंडेंचं नाव या सगळ्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप होतोय. आता वर्तमानपत्रामध्ये टीव्हीच्या माध्यमातून चालू आहे. आता सत्यताच असं आहे की ह्या लोकांना पकडल्यानंतर सत्यता पुढे येईल ना. आज कसं कोणाचं नाव घ्यायचं की या सर्व लोकांचे स्टेटमेंट घेतल्यानंतर वस्तुस्थितीची सर्व चौकशी केल्यानंतर जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेवटचा प्रश्न, विरोधकांची मागणी होती की वाल्मिक कराडला अटक करायला पाहिजे. आज त्यांनी शरण गेले समोर, CID समोर शरण गेले आहे तो, तर आत्ता काय भूमिका आहे विरोधकांची? स्वतः वाल्मिक कराड शरण गेलेत. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की शरण जायची कशाला वाट पाहिली होती, त्याच्या पहिलेच त्याला अटक व्हायला पाहिजे होती. एवढी सक्षम आहे महाराष्ट्राची पोलीस, एवढी सक्षम आहे, पण इतका दिवस 23 दिवस लावल्यामुळे लोकांमध्ये आक्रोश आहे की ज्या पद्धतीनं संतोष देशमुखचा ज्या पद्धतीने त्याची हत्या झाली, अमानुष पद्धतीने त्याला मारण्यात आलं, म्हणून आक्रोश आहे एवढा. आणि त्याला जर पकडायला जर इतका वेळ लागत असेल, चौकशीला इतका वेळ लागत असेल आणि जे मुख्य आरोपी आहे त्यांना जर पकडायला इतका वेळ लागत असेल तर साहजिकच हा आक्रोश त्या निमित्तानं वाढत होता. आणि तो आपण सर्व महाराष्ट्राने देशाने पाहिला की कशा पद्धतीचा मोर्चा त्याची वेळमध्ये निघाला. विरोधक समाधानी आहेत? नाही, अजून आता तपास कसा पोलीस करतात, कोणाच्याही दबावाखाली, राज्य शासनाच्या दबावाखाली हा तपास झाला नाही पाहिजे.
अनेक लोक म्हणायचे, अनेकांनी सांगितलं की राज्य शासनाच्या दबावामुळे इतका वेळ त्याला वाल्मिक कराडला पकडायला लागला, असं अनेकांचे आरोप त्यावेळेस झाले. त्याच्यामुळे लवकरात लवकर याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर. तर आताची महत्वाची बातमी, संदीप क्षीरसागर सह्याद्रीवर दाखल झाले आहेत. तर वाल्मिक कराड हा CID कार्यालयामध्ये स्वतःच्या गाडीनं आलेला होता. 2 माजी नगरसेवक देखील सध्या CIDच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड याच्या सोबत आहे. तर मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड देखील विधानसभेमध्ये काय म्हणाले होते वाल्मिक कराड विषयी ते आपण ऐकूया. मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये, एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे, पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील याचा विचार न करता कारवाई केली जाईल. आम्ही कोणालाही सोडणार नाही आहोत. तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं, त्याला सांगितलं की आम्ही 302चा आरोपी करणार आहोत. अहो, ज्या खंडणीतनं ही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे वाल्मिक कराडनी. जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी? आणि स्वतः मंत्री महोदय ताठ मानेने येऊन जगाला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. थेट आपण जाऊयात CID कार्यालयाच्या बाहेर. आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे. प्रदीप, वाल्मिक कराड याच्यासह 2 माजी नगरसेवक परळीचे ते देखील CID कार्यालयामध्ये आता सध्या आहेत. नेमकी काय चौकशी सुरू आहे? निखिल, सध्या CIDचे अप्पर पोलीस महासंचालक जे आहेत ते प्रशांत बुरुडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी DIG लेवलचे अधिकारी जे आहेत ते वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबत असलेले 2 परळीचे माजी नगरसेवक असल्याची माहिती, सध्या प्राथमिक माहिती मिळते. यांची एकत्रित चौकशी जी आहे ती समोरासमोर प्रशांत बुरुडे यांच्याकडून केली जाते. चौकशीमध्ये खरं तर प्रामुख्याने हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत ते म्हणजे CIDचे 9 पथकं जे आहेत ते गेल्या 22 दिवसापासून वाल्मिक कराडचा शोध घेत होती, मात्र CIDला वाल्मिक कराडचा शेवटपर्यंत पत्ता लागला नाही. स्वतःहून तो CID कार्यालयामध्ये आला आणि CIDला शरण गेला. त्यामुळे CIDची पथकं जे आहेत त्यांच्यासमोर खरं तर वाल्मिक कराड समोर फेल ठरली असं म्हणावं लागेल, कारण स्वतःहून तो CID कार्यालयामध्ये दाखल झाला. 22 दिवस वाल्मिक कराड जो आहे तो नक्की कुणाच्या संपर्कात होता, वाल्मिक कराडचं नक्की बीडपासून लोकेशन काय होतं, म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी वाल्मिक कराड फिरला, कोणत्या कामाच्या निमित्तानं वाल्मिक कराड जो आहे तो त्या ठिकाणी गेला, हे प्राथमिक प्रश्न जे आहेत ते अधिकाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पवन ऊर्जा कंपनीकडे 2 कोटीची खंडणी वाल्मिक कराडनं मागितलेली होती, त्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडवरती गुन्हा जो आहे तो केज पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये खरं तर वाल्मिक कराड फरार होता, मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्याचा काय संबंध आहे का याची चौकशी जी आहे ती सध्या पोलिसांकडून केली जाते. आणि CIDचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरुडे हे समोरासमोर चौकशी करतात. प्रामुख्याने हे 3 महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते या चौकशीमध्ये असणार आहेत आणि ही चौकशी संपल्यानंतर आजच कदाचित वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना जे आहे ते केजला नेलं जाणार आहे, न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. खरं तर 24 तासाच्या आतमध्ये एखाद्या आरोपीला खरं तर शरण गेल्यानंतर किंवा ताब्यामध्ये घेतल्यानंतर हजर करणं बंधनकारक असतं. त्यामुळे आज वाल्मिक कराडची चौकशी संपल्यानंतर बीडच्या केज पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते वाल्मिक कराडला न्यायालयामध्ये हजर केले जाते काही पण महत्त्वाचं असणार आहे. दुसऱ्या बाजूला गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराड नक्की कुणाच्या संपर्कात होता, कोणाशी त्याचा संपर्क झालेला आहे का याची चौकशी जी आहे ती केली जाऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड ज्यावेळेस CIDच्या कार्यालयामध्ये शरण गेला, ज्यावेळेस त्याची गाडी खरं तर वाल्मिक कराडनं वापरलेली होती, MS 23 BG 2231 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीमधून वाल्मिक कराड जो आहे तो CID कार्यालयामध्ये दाखल झाला. प्राथमिक माहिती मिळते ती म्हणजे स्कॉर्पिओ गाडी जी आहे ती स्वतःच्या मालकीची आहे आणि याच गाडीमधून वाल्मिक कराड जो आहे तो CID कार्यालयामध्ये दाखल झाला. जर कदाचित वाल्मिक कराड हा CIDच्या पुण्यातल्या कार्यालयामध्ये आला असेल तर गेल्या किती दिवसांपासून तो पुण्यामध्ये राहतोय, आणखी कुणाशी संपर्क वाल्मिक कराडचा आलेला आहे याची प्राथमिक चौकशी जी आहे ती अप्पर पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाईल. आजच्या चौकशीमध्ये वाल्मिक कराडकडून आणखी काही नवीन माहिती जी आहे ती खरं तर CIDच्या अधिकाऱ्यांना दिली जाते काही पण महत्त्वाचं असणार आहे. मात्र गेल्या 22 दिवसांपासून CIDच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते वाल्मिक कराडनं उपस्थित केलं होतं. म्हणजे 22 दिवसांपासून वाल्मिक कराड फरार होता, अखेरपर्यंत CIDच्या हाती लागला नाही, तो स्वतःहून CIDला शरण गेला. त्यामुळे CID जी आहे ती कसून चौकशी जी आहे वाल्मिक कराडची करणार आहे. नक्की त्याचं लोकेशन कुठं होतं, कोणकोणत्या व्यक्तींना तो भेटला किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा काय संबंध आहे का याची कसून चौकशी आज स्वतः CIDचे जे अप्पर पोलीस महासंचालक आहेत आणि DIG लेवलचे अधिकारी जे आहेत ते करतायत आणि त्यानंतर आज वाल्मिक कराडला केस न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. तर आज खरं तर चौकशी जी आहे ती संपूर्ण उद्या थांबवते. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे ती आपण पाहूया. आमदार सुरेश धस थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहे.
एक महत्त्वाची घडामोड आहे. बीड हत्या प्रकरणासंदर्भात चर्चेसाठी धस फडणवीसांना भेटणार आहेत. तर सीआयडी तपासामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप धस यांनी केलेला आहे. तसंच वाल्मिक कराड हा शरण आला असला तरी त्याच्यावर कारवाई करा हे आपण मुख्यमंत्र्यांना सांगणार असं धस म्हणाले. तर उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती या प्रकरणी करा अशी मागणी सुद्धा धस यांच्याकडून केली जाणार आहे. कराड शरण आला असला तरी त्याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. वाल्मिक कराडला शिक्षा झाली पाहिजे असं धस म्हणाले. कराड शरण आला तरी त्याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे असं धस यांनी म्हटलं आणि याचसाठी आता धस मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार आहेत. वाल्मिक कराडला शिक्षा झाली पाहिजे, कराड शरण आला असला तरी त्याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे. सुरेश धस थोड्याच वेळात ही मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत. बीड हत्या प्रकरणासंदर्भात चर्चेसाठी सुरेश धस फडणवीसांना भेटणार आहेत. सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केलाय. तर जितेंद्र आव्हाड यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद असणार आहे. जितेंद्र आव्हाड थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी कराड हा एवढे दिवस कुठे गायब होता, आज तो हजर झाला, पोलिसांना का सापडला नाही असे सवाल केलेले आहेत. त्या संदर्भामध्ये जितेंद्र आव्हाड काही वेळातच पत्रकार परिषद घेत आहेत. तर या दोन महत्त्वाच्या घडामोडी म्हणता येईल. संदीप क्षीरसागर हे सुद्धा सह्याद्रीवर आता दाखल झालेले आहेत. काही दिवसापूर्वी सर्वपक्षीय मोर्चा बीडमध्ये काढण्यात आलेला होता. त्यानंतर सुरेश धस मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईमध्ये दाखल होत आहेत. तर आमदार संदीप क्षीरसागर हे सुद्धा सह्याद्रीवर दाखल झाले आहेत. संदीप क्षीरसागर देखील मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत आहेत. तर या दोन महत्त्वाच्या घडामोडी म्हणता येईल. संदीप क्षीरसागर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. दुसरीकडे सुरेश धस सुद्धा फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले. तर बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे, कराड हा शरण आल्यानंतर तिथे काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, थेट आपण जाऊयात बीडमध्ये. आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे. कृष्णा, आत्ता सध्या कराड शरण आल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटत आहेत बीडमध्ये? तर पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात बीडमध्ये. कृष्णा, सध्या वाल्मिक कराड हा शरण आल्यानंतर बीडमध्ये काय प्रतिक्रिया उमटत आहेत? तर वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आव्हाडांची पत्रकार परिषद होते. 3 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. तर दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत. एकीकडे जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद आहे, दुसरीकडे दोन मोठे नेते जे आहेत ते फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले. तर अंजली दमानिया या सुद्धा आता बीडमध्येच आहेत आणि जोपर्यंत कराडला अटक होत नाही तोपर्यंत आपण बीड सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. तर अंजली दमानिया यांनी काय म्हटलंय ते आपण पाहूया. आज त्यांना फायनली अटक झाली आहे. खरंच बरं वाटतंय. जर पुण्यामधनं ते सापडले असतील, 17 तारखेला शेवटचा कॉल त्यांचा पुण्याचा होता, आज 31 तारखेला जर ते पुण्याहूनच मिळाले असतील तर याचा अर्थ ते पुण्यातच होते. आणि मला खरंच हे वाटतंय की आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृह मंत्रालय खरंच कॉम्प्रोमाइज्ड आहे का, हा पहिला प्रश्न पडतो. कॉम्प्रोमाइज्ड आहेत हे सगळे राजकारणी, एकमेकांच्या हातात हात घालून आहेत. आणि जसं आपण बघतो त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध होते. काय हे गुन्हेगारी लोक जर सगळे अशा राजकारण्यांबरोबर संबंध ठेवत असतील तर आपल्याला न्याय कधी मिळणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. तर वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण आलेला आहे. त्याआधी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. तर वाल्मिक कराड स्वतःच्या गाडीनं सीआयडी कार्यालयामध्ये शरण आलेला आहे. स्कॉर्पिओ गाडीमधून तो सीआयडी कार्यालयामध्ये शरण आला. तर वाल्मिक कराड 22 दिवसांनंतर, सरपंच हत्या प्रकरणानंतर 22 दिवसांनंतर सीआयडी समोर शरण आलेला आहे. सध्या त्याच्यावर खंडणी प्रकरणातला गुन्हा दाखल आहे आणि हाच खंडणी प्रकरणातला माझ्यावरचा आरोप गुन्हा खोटा आहे असं वाल्मिक कराडचं म्हटलेलं आहे. कराडचं म्हणणं आहे राजकीय द्वेषापोटी या प्रकरणात माझं नाव जोडलं जात आहे असंही वाल्मिक कराडचा दावा आहे. तर वाल्मिक कराड सीआयडीच्या समोर शरण आला त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ देखील या ठिकाणी समोर आणलेला आहे आणि त्यामध्ये या प्रकरणात आपला कोणताही संबंध नाही, खंडणीचं प्रकरण एक खोटं आहे असं म्हटलेलं आहे. वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण. वाल्मिक कराड पुण्याच्या पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण. केज पोलीस ठाण्यात 12 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला.
खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यावर 19 दिवसांनी कराड पोलिसांसमोर शरण आला. गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड फरार असल्याचा विरोधकांचा आरोप. वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग, विरोधकांचा आरोप. राजकीय द्वेषापोटी माझं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोडलं असा आरोप कराडने केला. मी जर दोषी आढळलो तर न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचं कराडने म्हटलंय. तर वाल्मिक कराड सीआयडीच्या समोर शरण आलेला आहे. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सीआयडीच्या समोर आज शरण आला. माझ्यावर लावण्यात आलेला खंडणीचा आरोप खोटा असल्याचं वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ समोर आणत केलेला आहे. तर भास्कर जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया. नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये पोलीस खात्याची झालेली आहे की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का, अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे. एक महत्त्वाची घडामोड आहे. वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण आला. स्वतःच्या गाडीतून तो सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झालेला आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल होता. 9 डिसेंबरला सरपंच मस्साजोगचे संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर 12 तारखेला वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि तब्बल 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड शरण आलाय. जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की CDR नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते CDR नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि CDR नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करते. तर खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड आरोपी आहेत आणि ते खंडणी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत, पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे. आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण जे काही यामध्ये आरोपी असतील समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा. आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. 3 आरोपी जे होते जे हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत. त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले की कुठं अटक झाली अशी माहिती अजून नाही. ते अजूनही फरारच आहेत. त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार आहात? त्यांना पण लवकरात लवकर अटक करा. पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत, पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा. कारण की आज 22 दिवस झालेत आणखी आरोपीच भेटत नाहीयेत तर आम्हाला न्याय कधी मिळणार? आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना, मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या. ते समाधानी आहेस का ते स्वतःहून सिलेंडर झाले त्याबद्दल नेमकं काय? आता ते खंडणीच्या प्रकाराचं तर मला काही माहित नाहीये, तर ते सिलेंडर होत आहेत यामध्ये म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही, पण फक्त जे आरोपी आहेत तर सुरेश दास आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर दाखल झालेले आहेत. ही थेट दृश्य आपण इथे पाहतो. सुरेश दास मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहेत, वाल्मिक कराड शरण आला असला तरी त्याची पूर्ण चौकशी करा, त्याला शिक्षा द्या अशी मागणी दस मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. तर या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी सुद्धा धस यांच्याकडून केली जाते. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सीआयडीच्या समोर आज शरण आलेला आहे. त्यानंतर वाल्मिक कराडवर आतापर्यंत नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याही आपण पाहूया. वाल्मिक जो कराड जो आहे हा धनंजय मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा उल्लेख देखील एका भाषणामध्ये पंकजांनी केला होता की हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आहे, त्याच्याशिवाय यांचं पान हलत नाही, डावा की उजवा हात आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तो खंडणीखोर आहे.
या प्रकरणात त्यांनी 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर हा पुढचा किस्सा घडला, मग मर्डर झाला. थेट आपण बीडमध्ये जाऊयात. आमच्या प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे. कृष्णा, वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता बीडमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्यात? निखिल, आपण पाहतो की पुणे CID कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आज शरण गेलेला आहे आणि अप्पर पोलीस महासंचालक जे CIDचे आहेत प्रशांत बोर्डे यांच्याकडून त्यांची चौकशी केली जाते आहे. मात्र बीडमधला केज पोलीस ठाण्यातला खंडणीचा गुन्हा आहे आणि त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी सरेंडर केलेला आहे. मात्र अजून सुद्धा जे हत्या प्रकरण आहे संतोष देशमुख, त्यामध्ये त्यांचं आरोपी म्हणून नाव नाही आहे. त्यामुळे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा त्यांची चौकशी केली जाईल आणि या चौकशीमध्ये त्यांना अटक दाखवली जाईल आणि त्यानंतर बीडमधल्या कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाईल. मात्र CIDची कक्षा जरी महाराष्ट्रभर तपासाची असली तरी मात्र जिथे हा गुन्हा घडलेला आहे त्यातल्या कोर्टामध्येच त्यांना हजर करावं लागतं. त्यामुळे सध्याची बीडमधली परिस्थिती जर पाहिली तर मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीचे आंदोलनं किंवा राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यानुसार बीडमध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि म्हणून CID काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पहिल्यांदा वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर बीडमधल्या कोर्टामध्ये पहिल्यांदा अर्ज केला जाईल की पोलीस तशा पद्धतीचा निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. CID कडून जर त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची परवानगी मागण्यात आली तर कोर्टाने ती परवानगी दिलीच तर त्यांना VC द्वारे हजर केलं जाऊ शकतं. अन्यथा कोर्टानं जर त्यांना फिजिकल अपिअर करा म्हणजे त्यांना प्रत्यक्षात कोर्टामध्ये हजर करा असे जर निर्देश CIDला दिले तर CID कडून प्रत्यक्षात वाल्मिक कराड यांना बीडमधल्या कोर्टामध्ये हजर करावं लागेल. ही सगळी प्रक्रिया आहे. मात्र सध्या तरी पुण्याच्या CID कार्यालयामध्ये वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू आहे. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जरी ते शरण आलेले असले तरी मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कथितपणे आरोप केले जात आहेत. मात्र अद्याप ते FIR मध्ये आरोपी नाही आहेत. CIDने त्यांना आरोपी केलेलं नाहीये. त्यामुळे जर तसे पुरावे समोर आले किंवा वाल्मिक कराड यांचा जर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संबंध स्पष्टपणे झाला तर त्यांना त्या सुद्धा प्रकरणामध्ये आरोप केलं जाईल. मात्र अद्याप तरी आपण पाहतो की फक्त खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांची चौकशी केली जाते आहे. शिवाय तुमच्याकडे येते बीडमध्ये. थेट आपण जाऊयात सह्याद्रीवर. सुरेश धस मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत. तसंच आमदार संदीप क्षीरसागर हे देखील सह्याद्रीवर फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. थेट आपण सह्याद्रीच्या बाहेर जाऊयात. आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे. विनायक, क्षीरसागर आणि धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत. निखिला बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर सुरेश धस भाजपचे आमदार आहेत तर संदीप क्षीरसागर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या दोघांनी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो गेली 10-12 दिवस लावून धरला होता आणि आता थेट दोघेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतं. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री या ठिकाणी बैठका विविध घेतात आणि त्याच ठिकाणी सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर जे आहे ते दाखल झालेले आहेत. एकीकडे आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड शरण जो आहे तो CIDला आलेला आहे आणि दुसरीकडे हे 2 आमदार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या दोघांकडून आता पुन्हा काही वेगळी मागणी केली जाते का मुख्यमंत्र्यांकडे हे बघावं लागणार आहे. कारण वाल्मिक कराड असं म्हणतोय की हत्येशी माझा कुठलाही संबंध नाही, खंडणीचा जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो सुद्धा खोटा आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या दोघांकडून नेमकी वेगळी मागणी जी आहे ती काय केली जाते का, कारण त्याला खऱ्या अर्थानं याचा जो सूत्रधार जो आहे या सगळ्या प्रकरणाचा तो वाल्मिक कराड आहे अशी या दोन्ही आमदारांची, सुरेश धस असेल किंवा संदीप क्षीरसागर असेल, यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याला कुठेतरी अटक झाली पाहिजे, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. ही मागणी काही आता मुख्यमंत्र्यांकडे करतात का हे बघावं लागेल. सुरेश धस गेल्या 10-12 दिवसापासून हा मुद्दा जो आहे तो त्यांनी लावून धरला होता आणि थेट आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिला, नक्कीच. तर वाल्मिक कराड याला पुण्यामध्ये CID कडून अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडची सध्या CIDचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे हे चौकशी करत आहेत. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर CID कडून आता त्याला ऑफिशियल अटक करण्यात आली आहे. तर वाल्मिक कराड हा पुण्यातल्या CID ऑफिसमध्ये स्वतःच्या गाडीनं दाखल झालेला होता. साधारणतः 12:15च्या सुमारास 12 ते 12:15च्या सुमारास वाल्मिक कराड हा CIDच्या ऑफिसमध्ये दाखल झाला होता आणि तेव्हापासून CIDचे अप्पर पोलीस महासंचालक जे आहेत ते कराडची चौकशी करतायत. तर वाल्मिक कराड याला आता अटक दाखवण्यात आली आहे आणि त्याला आता केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. त्याला केस कोर्टात नेलं जाणार की ऑनलाईन त्याची इथून हजेरी लागणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. मात्र एकूणच वाल्मिक कराड याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला मुंबईमध्ये आणण्यात येणार का की CID तिथेच त्याची चौकशी करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. वाल्मिक कराड CID समोर शरण. वाल्मिक कराड पुण्याच्या पाषाण रोडवरील CID कार्यालयात शरण. केज पोलीस ठाण्यात 12 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यावर 19 दिवसांनी कराड पोलिसांसमोर शरण आला. गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड फरार असल्याचा विरोधकांचा आरोप.
वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग, विरोधकांचा आरोप. राजकीय द्वेषापोटी माझं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोडलं असा आरोप कराडने केला. मी जर दोषी आढळलो तर न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचं कराडने म्हटलंय. आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे. आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण जे काही यामध्ये आरोपी असतील, समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. आणि आताची आणखी एक मोठी बातमी, सीआयडी कडे कराडला कोर्टामध्ये हजर करण्याचे 2 पर्याय आहेत. ट्रान्झिट रिमांड घेऊन पुण्यातील कोर्टात हजर केलं जाणार का, हा एक पर्याय, आणि केस कोर्टात हजर करायचं का यावर वरिष्ठ निर्णय घेणार. तर सीआयडी कडे कराडला कोर्टामध्ये हजर करण्यासाठी हे 2 पर्याय आहेत. सध्या सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे हे चौकशी करतायत वाल्मिक कराडची. खंडणी प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. केस कोर्टामध्ये हजर करायचं का या संदर्भामध्ये वरिष्ठ निर्णय घेतील. तर 22 दिवस कुठे होतास असा सवाल सीआयडी कडून आता कराडला करण्यात आलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही संबंध आहे का असा सवालही करण्यात आला. तर खंडणीचं प्रकरण काय आहे असा सीआयडीनं कराडला विचारलेला आहे. सीआयडी कडून काही प्रश्न हे वाल्मिक कराडला विचारले जात आहेत. सध्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे कराडची चौकशी करतायत. तर आता केस कोर्टात हजर करायचं का त्याला, की त्याची ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे कोर्टात हजर करायचं, याबाबतचे हे 2 पर्याय कराडला डोळ्यासमोर ठेवून सीआयडी कडे आहेत. 12च्या सुमारास वाल्मिक कराड स्वतःच्या गाडीनं सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे. अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांनी त्याची चौकशी केली आहे. आता कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, त्यासाठी 2 पर्याय आहेत. त्याआधी सीआयडी कडून कराडला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर ट्रान्झिट रिमांड घेऊन पुण्यातल्या कोर्टात हजर केलं जाणार का, हा एक पर्याय सीआयडी समोर आहे. दुसरा, केस कोर्टात हजर करण्याचा सुद्धा दुसरा पर्याय आहे. मात्र याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. आता नेमकं काय होतंय कराडबाबत याकडे लक्ष असेल. मात्र साधारणतः 12च्या सुमारास तो शरण आला. तर थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे. प्रदीप, वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे का? निखिल, सध्या खरं तर आता सीआयडी कडून पुढची प्रक्रिया जी आहे कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येते. सुरुवातीला वाल्मिक कराड जो आहे तो सीआयडी समोर शरण आला, त्यामुळं सुरुवातीला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीला अटक करणं जे आहे वाल्मिक कराडला गरजेचं आहे. मात्र जी प्राथमिक माहिती अधिकाऱ्याकडून मिळते ते म्हणजे सीआयडीनं वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे. अटक केल्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणून आता वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. मात्र कोर्टामध्ये हजर करताना 24 तासाची मुदत आहे. 24 तासाच्या आतमध्ये कोर्टामध्ये हजर करणं बंधनकारक आहे. त्यामुळे कदाचित सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडला जो आहे ते कदाचित उद्या सुद्धा केस न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं. मात्र अधिकाऱ्यांकडून जी माहिती मिळते ती म्हणजे सीआयडीकडे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे केसच्या न्यायालयामध्ये ट्रान्झिट रिमांड मागून पुण्यातल्या रेग्युलर कोर्टामध्ये हजर करणं किंवा थेट पुण्यातून सीआयडी ऑफिसमधून वाल्मिक कराडला घेऊन केस न्यायालयामध्ये हजर करणं, यावरती सध्या आता सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते विचार करतात. सध्या सीआयडीकडे 2 पर्याय असल्याची माहिती मिळते. सुरक्षेच्या आणि तपासाच्या कारणास्तव जर कदाचित सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराडची चौकशी करायची असेल तर कदाचित पुण्यातल्या रेग्युलर कोर्टामध्ये सुद्धा वाल्मिक कराडला हजर केलं जाऊ शकतं. त्या प्रक्रिया जी आहे ती करता येऊ शकते का, या संदर्भातला निर्णय जो आहे तो सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला जातोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 1 तासांपासून वाल्मिक कराडची सध्या चौकशी जी आहे ती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाते. ते म्हणजे वाल्मिक कराड गेल्या 22 दिवसांपासून नक्की कुणाच्या संपर्कामध्ये होता किंवा त्याचा या सगळ्या प्रकरणामध्ये संबंध आहे का याची चौकशी सध्या अधिकाऱ्यांकडून केली जाते. एक काही वेळापूर्वी एक सहकारी वाल्मिक कराडचा आलेला होता. जी माहिती मिळते चौकशी दरम्यान वाल्मिक कराडची काहीशी तब्येत जी आहे ती बिघडलेली होती, त्यामुळे गोळ्या आणि इंजेक्शन घेऊन त्याचा एक सहकारी जो आहे तो कार्यालयामध्ये आलेला होता. मात्र चौकशी करून त्यानंतर ती बॅग जी आहे ती सीआयडीच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यामध्ये घेतली आणि सध्या औषध आणि इंजेक्शन जे आहेत ती सध्या खरं तर चेंबरमध्ये नेण्यात आलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीआयडीकडे 2 पर्याय आहेत. त्यामुळे आता सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नक्की कोर्टाच्या संदर्भामधला काय निर्णय घेतला जातोय पण महत्त्वाचं असणार आहे. मात्र शरण आल्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला आता अटक करण्यात आलेली आहे आणि अटक केल्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती सध्या सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते. मात्र थोड्या वेळामध्ये सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्णय घेतला जाईल. ते म्हणजे पुण्यातल्या रेग्युलर कोर्टामध्ये ट्रान्झिट रिमांड मागून पुण्यातच हजर करायचं की केस न्यायालयामध्ये हजर करायचं हे पण महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या गेल्या 1 तासांपासून वाल्मिक कराडची खंडणीच्या गुन्ह्यामध्ये चौकशी जी आहे ती सुरू आहे. 2 कोटीची खंडणी जी आहे ती पवन चक्की ऊर्जा कंपनीच्या खरं तर एका
अधिकाऱ्यांकडे मागितली त्या संदर्भातली फिर्याद जी आहे ती देण्यात आलेली होती आणि त्या संदर्भातलाच गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता. आता त्या संदर्भातली चौकशी जी आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाते. त्या संदर्भातला थोड्या वेळात निर्णय जो आहे तो सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कळवला जाईल. निखिला. नक्कीच धन्यवाद प्रदीप. एकूणच माहितीबद्दल. सध्या वाल्मिक कराड हा सीआयडी कार्यालयामध्ये आहे आणि सीआयडी कार्यालयामधून त्याला आता कोर्टामध्ये नेलं जाणार का, ऑनलाईन त्याला हजर केलं जाणार याकडे देखील आपलं लक्ष असेल. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही संबंध आहे का असा सवाल सीआयडी कडून कराडला विचारण्यात आलाय. खंडणीचं प्रकरण काय आहे असा सवाल सुद्धा सीआयडी कडून कराडला करण्यात. 22 दिवस कुठे होताच असा सवाल देखील सीआयडीनं वाल्मिकला केलाय. वाल्मिक कराड स्वतःच्या गाडीनं सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झाला आणि सीआयडी कार्यालयामध्ये तो शरण आला आणि आता त्याला अटक करण्यात आली आहे.